सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते देवी नारायणी नमोस्तुते. हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल मी तुम्हा सर्वांना दाखवलं होतं की आम्ही देवदर्शनासाठी निघालो होतो आणि सिद्धटेक गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही आमची कुलदेवी एडेश्वरी इथं येरमाळ्याच्या ठिकाणी आहे, तर आम्ही येरमाळ्याला आलेलो आहोत. तर हे बघा, हे कुलदेवीचं आमच्या एडेश्वरी देवीचं महाद्वार आहे मंदिराचं. तर इथूनच आपल्याला वरती जायचं असतं. डोंगरावरती देवीचा मुख्य गाभारा आहे. तर इतक्या साऱ्या पायऱ्या आहेत ना इथे. तर हे महाद्वार आहे आणि इकडे बघा उजव्या साईडला इथं देवीचा परशुबाळ आहे आणि इकडे डाव्या साईडला देवी आईची मूर्ती आहे आणि मध्ये गणपती बाप्पा आहेत. तर असा हा प्रवेशद्वार आहे. श्री एडेश्वरी महाद्वार इथे छान लिहिलेलं आहे. साईडला 2 मोर आहेत. तर इथं ना आमच्या कुलदेवीची पद्धत आहे की इथं आलं की डोंगराला एडा मारायचा. पूर्ण डोंगराला ना असा वेढा घ्यायचा असतो. तर हा वेढा घेणं म्हणजे काय, तर पूर्ण डोंगराला ना असा दोरा भेटतो. तर तो दोरा पूर्ण असं डोंगराला वेढून घ्यायचा आणि हा वेढा मारलेले ना अशी मान्यता आहे की आपल्या मागची सर्व इडा पिडा जे काही संकट असतात ते देवी आई मागच्या मागच आपले टाळून देते. आपल्यापर्यंत ते संकट ती इडा पिडा पोचूच देत नाही. त्यामुळे आम्ही जेव्हाही कुलदेवीच्या दर्शनाला येऊ ना तेव्हा नेहमीच हा वेढा मारतो डोंगराला आणि मगच आम्ही दर्शनाला जातो. आम्हाला ना येरमाळ्यात पोहोचेपर्यंत साधारणतः संध्याकाळचे 5 वाजले होते. तर तिथं आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि मग त्यानंतर मग वेढा मारायला सुरुवात केली. तर जेव्हा कधीही आम्ही येऊ तेव्हा नक्कीच वेढा घेऊनच जातो. खरंच ह्याचं ना खूप जास्त सत्व आहे एडेश्वरी देवी आईचं. माझं तर कसं माझ्या सर्वच घरातल्यांची खूप खूप श्रद्धा आहे आमच्या कुलदेवीवरती. तर इथं बघा संध्याकाळच्याला ना आता संध्याकाळ झालेली आहे आणि सूर्य मावळती जात आहे. सूर्यदेवांची लालिमा संपूर्ण अशा आकाशात पसरत आहे. तर माझं वेढा घेणं पण इथे चालूच होतं आणि साधारणतः हा संपूर्ण डोंगराला वेढा मारायला पाऊण तास किंवा 1 तास आरामशीर जातो. जर तुम्ही फास्ट चाललात तर पाऊण तास जाईल, ना तर आणि हळूहळू चालत राहिला तर 1 तास आरामशीर जातो. पूर्ण डोंगराला असा आपल्याला वेढा घ्यायचा असतो. तर इथं माझा वेढा घेऊन चाललो होतो आणि माझ्यासोबत माझे मिस्टर, माझा मुलगा, सासू सासरे सगळेच माझ्या मागं मागं चक्कर मारत होते. आणि जेव्हा कधी आपण डोंगराला वेढा घेतो ना आपल्याला अजिबात मागे वळून पाहायचं नसतं आणि अजिबात आपण मागे वळून पाहायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही. आणि इथे बघा माझा वेढा संपत आलेला होता आणि इथे इतकी सारी माकडं होती ना आणि ज्या झाडावरती आपला म्हणजे वेढा संपतो तिथे आपल्याला ते अडकवायचं असतं दोरा, तर तिथं त्याच झाडावरती एवढी माकडं होती. मला तर एवढी भीती वाटत होती, पण त्यांनी काही नाही केलं. ते आपण आपलं माणसाची त्यांना पण सवय झालेली आहे. तर इथं संपूर्ण डोंगराला मी वेढा घेतला आणि इथं बघा किती सारी माकडं आहेत. तर अशा पद्धतीनं आई अडाईनं माझ्याकडून एकदम निर्विघ्नपणे वेढा पार पाडून घेतला. कुठंच दोरा तुटला नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित वेढा मारून घेतला. आणि त्यानंतर मग आम्ही देवीची ओटी भरायला डोंगरावर चाललेलो होतो. तर इथं बघा हा सर्वांना गुलाल उडालेला आहे. त्या दिवशीच नगर परिषदेच्या निवडणुकींचा निकाल होता, त्यामुळं लोकांनी येऊन इथे एवढा गुलाल उडवला, बापरे, सगळं आमच्या अंगावर इथे आलेला आहे. बघा इथे माझ्या साडीवर कसा पडलेला आहे. तर इथं मी देवीला जी साडी आणली होती तर त्याचा मी अशी छान अशी मी देवीची ओटी भरायचं ठरवलं होतं. तर ओटी भरायला चाललेलो आहोत. तर आम्ही चाललेलो आहोत आता वरती आणि देवी आईच्या डोंगरावरती ना खूप साऱ्या पायऱ्या आहेत मंदिरापर्यंत. तर खूप वरती जावं लागतं पायऱ्या चढून आणि पण छान वाटतं देवी आईच्या मंदिरात पण जायला असं पायऱ्या वगैरे चढून. तर खरंच खूप सुंदर वाटतं आम्हाला असं वरती जायला, कुलदेवीची ओटी भरायला वगैरे. सर्व परिवार गेला ना आणखीन आनंद होतो. तर आम्ही आता वरती आलेलो आहोत. तर इथं कमानीवरती लिहिलेलं आहे बघा श्री एडेश्वरी देवस्थान. तर आम्ही इथं वरती पोहोचलेलो आहोत मंदिराच्या ठिकाणी आणि इथं बघा किती लांब लाईन आहे. लाईन तर साधारण 10 मिनिटाची होती, तरी पण एवढी जास्त गर्दी नव्हती, पण 10 मिनिटाची लाईन होती. त्यानंतर आम्ही देवीचं छान असं दर्शन घेतलं आणि नुकतीच देवीची आंघोळ झालेली होती, त्यामुळे खूप छान आमचं दर्शन झालं देवी आईचं आणि खूप जवळून दर्शन झालं. त्यानंतर मग मी घरून ना मीठ आणि पीठ घेऊन आलेले होते. तर आम्ही तिथल्या परड्या भरल्या आणि येडेश्वरी आईचं दर्शन घेऊन आम्ही तुळजापूरच्या दिशेने निघालो. तर मुलांना वाटेत भूक लागली होती म्हणून मग एका ढाब्यावरती थांबलो. तर इथं आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला निघालो. तर इथं आम्ही साधारण 9:15 वाजता तुळजापूरमध्ये पोहोचलेलो होतो. छान असं येडेश्वरी याचं दर्शन झालं, तिथल्या परड्या भरल्या मीठपीठाने आणि मग तुळजापुरात पण मला इथं येऊन देवीची ओटी भरायची होती आणि रात्रीची वेळ होती त्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती.
आणि इथं बघा आज योगाने नशिबानेच म्हणेन मी की आज गोमुख तीर्थ पण उघडं होतं. नाहीतर एरवी मी 2-4 वर्ष झालं येते ना तर हे बंदच असतं. नाहीतर आमच्या लहानपणी ना नेहमी आम्ही इथं हातपाय धुवूनच पुढच्या दर्शनासाठी जायचो. तर आज खूप नशिबाने ना आम्हाला इथलं हे गंगा जी तर गुप्त गंगा आहे गोमुखामध्ये तिथं हातपाय धुवायला भेटले. तर इथं आम्ही सर्वांनी हातपाय धुतले आणि तिथंच गोमुखाच्या समोरच ना शिवलिंग आहे. तर इथं पद्धत आहे की हातपाय वगैरे धुवायचे, ज्यांना अंघोळ करायची त्यांनी अंघोळ करायची आणि ते तीर्थ ना असं महादेवावरती व्हायचं. आणि इथं आम्ही एक नारळ पण व्हायला आम्ही दोघांनी जोडीने. त्यानंतर तिथं ना गुप्त गंगा आहे गोमुखामध्ये. जे नेहमी तुळजापूरला येतात ना त्यांना माहिती असेल. त्यानंतर मग आम्ही तिथं हातपाय वगैरे धुवून निघालो आणि इथं सिद्धिविनायकांचं दर्शन घेतलं, जे उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा आहेत. आणि मग आम्हाला ना लाईनीत लागलो आणि देवी आईचं छान दर्शन घेतलं. आतमध्ये तर शूटिंग अलाउड नाहीये बिलकुलच. तर इथं बाहेर आलो आणि इथं बघा हे गाभाऱ्याचं दर्शन तुम्हाला इथं सीसीटीव्ही मध्ये दिसत असेल वरती, टीव्ही वरती. तर तुम्ही सर्वांनी दर्शन घ्या देवी आईचं. तर खूप खूप छान दर्शन झालं. छान अशी देवीची ओटी भरली. ओटी भरली म्हणजे काय, तिथं आपल्याला पावलांवरतीच ठेवायला लावतात. तर जे काही मी देवीचं सर्व वेणी फणी घेतलेली होती ती मी तिथं छान देवीचं दर्शन घेतलं आणि देवीच्या पायावरती ओटी ठेवली. आणि त्यानंतर मग मी इथं तुळजापुरात पण घरून मीठ पीठ घेऊन आलेले होते. तर तुळजापुरात पण मग मी परड्या भरल्या. तर ह्या ना यज्ञ मंडपात मानाच्या परड्या असतात 5. तर त्या 5 परड्या भरल्या. तर अशा प्रकारे दोन्ही आई साहेबांचं माझं इतकं छान दर्शन झालं ना. तर अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई, तर तिचं पण खूप छान दर्शन झालं. जेव्हा आम्ही तिथं पोहोचलेलो ना गाभाऱ्यामध्ये, तेव्हा प्रक्षाळ पूजा चालू होती. तुम्ही सीसीटीव्ही मध्ये बघितलं असेल की आईला पानाचं घर केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये देवी आईला बसवलेलं होतं. तर अशा प्रकारे खूप छान माझं दर्शन झालं. अगदी डोळे भरून मी देवीला पाहिलं, कारण प्रक्षाळ पूजा होती त्यामुळे आधी आतमध्ये ना अजिबात गर्दी नव्हती. त्यामुळे गाभाऱ्याच्या समोर ना खूप वेळ उभारता आलं आणि देवीला खूप वेळ छान असं पाहता आलं मला. आणि येडेश्वरी यायची तिथं पण तसंच झालं. तिथं पण देवीची आंघोळीची वेळ होती. त्यामुळं आतमध्ये गाभाऱ्यामध्ये ना गर्दी कमी होती. त्यामुळे दोन्हीही आई साहेबांचं अगदी डोळे भरून माझं दर्शन झालं. खरं तर मला गाभाऱ्यातून हलायची इच्छाच होत नव्हती, पण तसं नाही होत. आपल्याला दर्शन झालं की जावंच लागतं. खरं तिथं गाभाऱ्यामध्ये इतकी शांतता असते ना, जसं की आपल्याला आईच्या गर्भामध्ये म्हणतात ना शांतता असते, तसेच आपल्याला तिथे शांतता भेटते. खूप छान दोन्ही देवींचं दर्शन झालं. आणि हा बघा हा ना तुळजापूरच्या मंदिरातील मंदिराचा परिसर आहे. तर ह्या परिसराचा पण मी छान असा व्हिडिओ घेतला. तर देवीच्या परिसरामध्ये ना अनेक देवी देवतांचे छोटे छोटे मंदिर आहेत. आणि या साईडला ना इथं देवीच्या बघा इथं इथं जो मुख्य गाभारा आहे आतमध्ये, तर इथं ना देवीचा पलंग आहे. तर इथून तो त्याचं दर्शन एकदम व्यवस्थित होतं. आम्ही आतमध्ये दर्शन घेतलेलं होतं, तर तुम्हाही सर्वांना दर्शन व्हावं म्हणून मग मी इथून त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. जे देवी वर्षातून 3 वेळा झोपते ना, ती ते याच पलंगावरती झोपते. तिची मंचकी निद्रा, श्रम निद्रा अशा निद्रा असतात ना, ती निद्रा याच पलंगावरती होत असते. त्यामुळं त्याचंही दर्शन घेणं खूप खूप शुभदायी आणि फलदायी आहे. तर तुम्हा सर्वांना गाभाऱ्याचं दर्शन मी नाही देऊ शकत, पण इथलं तिच्या पलंगाचं तर दर्शन नक्कीच देऊ शकते. तर अशा प्रकारे खूप छान आमचं दर्शन झालेलं आहे. आणि इथं बघा देवीच्या आसपासच्या परिसरामध्ये पण ना इथं लक्ष्मी नृसिंहांचं मंदिर आहे. त्यानंतर खंडोबांचं मंदिर आहे. अशा अनेक देवी देवतांचे छोटे छोटे मंदिर आहेत. तर हा चिंतामणी दगड याची आख्यायिका तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, की आपली मनातील इच्छा या दगडाला हात लावून आपण सांगायची आणि तो दगड आपल्याला होकार किंवा नकार किंवा ती इच्छा पूर्ण होणार किंवा नाही हे सांगत असतो. उजवीकडे असेल तर होकार, डावीकडे गेला तर नकार. तर हे आमच्या मुलांना पण ट्राय करायचं होतं हे, म्हणून तेही दोघं गेले आपली इच्छा सांगायला. तर असं म्हणतात की शिवाजी महाराज पण जेव्हाही कुठल्याही युद्धाला जायचे लढाईसाठी, तर इथं येऊन देवीचं दर्शन घेऊन या चिंतामणी दगडाला कौल लावायचे. जर चिंतामणी दगडाने कौल दिला होकार, तरच ते पुढच्या युद्धासाठी जात. नकार दिला तर ते स्थगित करत असत असं. तर इथं सर्व काही दर्शन वगैरे छान झालं आमचं. आणि देवीचं दर्शन वगैरे घेऊन मग आम्ही बाहेर आलो. आणि इथं बाहेर ना बांगडेवाल्या बसलेल्या होत्या. आणि आपण जेव्हा कधी देवीच्या दारात येतो ना, तर तेव्हा अशा बांगड्या वगैरे नेहमी भरून जायचं, कारण आपल्या सुवासिनी स्त्रीसाठी ना हे खूपच सौभाग्यदायी आणि फलदायी आहे आणि खूपच शुभदायी आहे. देवीच्या दारात अशा हिरव्या बांगड्या भरून जाणं ना खूपच सौभाग्यकारक आहे. तर मी तर दरवेळेस जेव्हा येईल तेव्हा किमान 5-5 तरी बांगड्या नक्कीच भरून जाते. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.